मिथुन राशीच्या लोकांनो, 7 एप्रिल 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात अशी एक बातमी घेऊन येणार आहे जी ऐकल्यानंतर तुमचं आयुष्य कायमचं बदलू शकतं. काहीतरी मोठं घडणार आहे. जर तुम्ही तयार नसाल तर ही संधी हातातून निसटू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मिथुन राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, कधीकधी आयुष्यात अशा काही घटना घडतात ज्याची आपण स्वप्नातही कल्पना केलेली नसते, आणि असाच काहीसा अनुभव तुम्हाला आज येऊ शकतो. 7 एप्रिलचा हा दिवस तुमच्या आयुष्यात एक मोठी खळबळजनक बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे, जी ऐकून कदाचित तुमच्या अंगावर शहारा येईल. पण घाबरू नका, हा बदल तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या भविष्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरू शकतो. जर तुम्ही मिथुन राशीचे असाल आणि तुमची देवावर नशिबावर श्रद्धा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून पहा. आजचा दिवस तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणारा ठरू शकतो. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात सकारात्मकता हवी असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय हनुमान नक्की लिहा. तुमचा हा एक छोटासा शब्द तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे दार उघडू शकतो. आजच्या ग्रहमानाचा विचार केला तर मिथुन राशीच्या लोकांसाठी ग्रहांची स्थिती अत्यंत प्रभावशाली बनली आहे. बुध आणि शुक्र यांची युती तुमच्या राशीसाठी भाग्योदयाचे संकेत देत आहे. सकाळपासूनच तुम्हाला मनामध्ये एक वेगळीच प्रसन्नता जाणवेल. एखादे रखडलेले काम पूर्ण होणार आहे असा एक सुखद संकेत तुम्हाला अंतर्मनातून मिळेल. विशेषतः जे लोक नोकरीच्या शोधात आहेत किंवा ज्यांना आपल्या करिअरमध्ये मोठी भरारी घ्यायची आहे, त्यांच्यासाठी आजचा सूर्योदय नवी उमेद घेऊन आला आहे. मिथुन राशीचे लोक स्वभावतः बुद्धिवान आणि चपळ असतात, पण गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला थोडा थकवा किंवा मानसिक ताण जाणवत असेल तर तो आज पूर्णपणे निघून जाणार आहे. करिअरच्या आघाडीवर आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडून किंवा सहकाऱ्यांकडून अनपेक्षित कौतुक ऐकायला मिळू शकते. तुमची काम करण्याची पद्धत आणि तुमची निर्णय क्षमता आज सर्वांना प्रभावित करेल. जे लोक मार्केटिंग, मीडिया, बँकिंग किंवा लेखन क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना आज एखादी मोठी सुवर्ण संधी चालून येईल. कदाचित तुम्हाला नवीन प्रोजेक्टची जबाबदारी दिली जाईल, ज्यामुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. व्यवसायाचा विचार केला तर जे व्यापारी नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी आजचा काळ अनुकूल आहे. मात्र कोणताही मोठा करार करताना कागदपत्रांची शहानिशा करणे विसरू नका. आज तुमच्या बुद्धीचा कस लागेल, पण तुम्ही प्रत्येक आव्हानावर मात कराल. पैशांच्या बाबतीत बोलायचे झाले तर मिथुन राशीच्या लोकांसाठी आज धनयोगाची शक्यता प्रबळ आहे. कदाचित जुने दिलेले पैसे परत मिळतील किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून काही लाभ होण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट किंवा गुंतवणुकीतूनही तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा येतो तसा तो जातोही, त्यामुळे आज खर्चावर थोडे नियंत्रण ठेवणे तुमच्या हिताचे राहील. चैनीच्या वस्तूंवर अवाजवी खर्च करणे टाळा. आपल्या बचतीचे नियोजन आजपासूनच सुरू करा, कारण येणारा काळ तुम्हाला मोठी आर्थिक झेप घेण्यास मदत करणार आहे. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्हाला स्वतःची थोडी काळजी घेण्याची गरज आहे. घाईघाईत कोणतेही काम करू नका, कारण अपघाताचे किंवा किरकोळ दुखापतीचे योग दिसत आहेत. विशेषतः वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. पोटाचे विकार किंवा डोळ्यांच्या तक्रारी असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. पुरेशी झोप आणि सकस आहार ही आजच्या दिवसाची गरज आहे. जर तुम्ही योगासने किंवा ध्यानधारणा करत असाल तर आज तुम्हाला त्यातून मिळणारी शांती अधिक खोलवर जाणवेल. मानसिक आरोग्यासाठी आज थोडा वेळ स्वतःसाठी काढा. कोणाशीही वाद घालण्यापेक्षा शांत राहून परिस्थिती हाताळणे केव्हाही चांगले. कुटुंब आणि नात्यांचा विचार केला तर आजचा दिवस आनंदाचा आणि समाधानाचा असेल. जोडीदारासोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील. जर काही कारणास्तव तुमच्यात दुरावा निर्माण झाला असेल तर आज तो दूर करण्याची उत्तम संधी आहे. एकमेकांना समजून घेतल्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. मुलांच्या बाजूने एखादी चांगली बातमी कानावर पडू शकते, ज्यामुळे तुमचा अभिमान वाढेल. आई-वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवा. त्यांचे आशीर्वाद तुमच्यासाठी कोणत्याही मोठ्या यशापेक्षा कमी नाहीत. मित्रांसोबत संध्याकाळी एखादा छोटा कार्यक्रम आखू शकता, जो तुम्हाला मानसिक तणावातून मुक्त करेल. प्रिय मित्रांनो, आजच्या या प्रवासात एक गोष्ट लक्षात ठेवा की वेळ ही कोणासाठी थांबत नाही, पण आपण वेळेचा योग्य वापर करून आपले नशीब नक्की बदलू शकतो. मिथुन राशीचे लोक नेहमीच नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्सुक असतात आणि हीच तुमची जमेची बाजू आहे. आजचा हा दिवस तुम्हाला एका अशा वळणावर आणून उभा करेल जिथून तुम्हाला तुमच्या आयुष्याचे ध्येय स्पष्ट दिसायला लागेल.
ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्यास मदत करेल. जर तुम्हाला आत्तापर्यंतची माहिती उपयुक्त वाटत असेल आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमचे प्रेम आणि पाठिंबा आम्हाला अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देतो. जर तुमचा काही विशिष्ट अनुभव असेल किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कॉमेंटमध्ये जरूर कळवा. आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आता वळूया आजच्या खास आध्यात्मिक उपायाकडे. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे आणि बुधाला प्रसन्न करण्यासाठी आजच्या दिवशी काही विशेष कृती केल्यास तुम्हाला त्याचे आश्चर्यकारक परिणाम मिळतील. आज सकाळी किंवा संध्याकाळी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. जर ते शक्य नसेल तर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तसेच आज पक्ष्यांना धान्य खाऊ घालणे किंवा गायीला हिरवा चारा देणे तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरेल. या छोट्याशा उपायाने तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या कामात यश मिळेल. पिवळ्या रंगाचा रुमाल खिशात ठेवणे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे आज तुमच्यासाठी लकी ठरू शकते. आज एक महत्त्वाचा संकेत असा आहे की संध्याकाळच्या वेळी तुम्हाला एखाद्या जुन्या ओळखीच्या व्यक्तीची भेट होईल जी तुम्हाला भविष्यातील एखाद्या मोठ्या योजनेसाठी मदत करू शकते. हा संकेत ओळखा आणि त्या संधीचे सोने करा. जीवनात आलेली संधी आणि दिलेला शब्द या दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नका. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा 7 एप्रिलचा हा मुहूर्त एका मोठ्या बदलाची नांदी ठरणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे जा. आजच्या या धावपळीच्या जगात आपण अनेकदा स्वतःकडे दुर्लक्ष करतो, पण आजचा दिवस तुम्हाला स्वतःची ओळख करून देणार आहे. तुमच्यातील सुप्त गुणांना वाव द्या. जर तुम्हाला एखादी कला अवगत असेल तर आज त्या कलेचा सराव करा. कदाचित तुमचा हाच छंद उद्या तुमची ओळख बनेल. नशीब तुम्हाला साथ देतच आहे, फक्त तुम्हाला कष्टाची जोड द्यायची आहे. लक्षात ठेवा, कष्टाशिवाय फळ मिळत नाही आणि नशिबाशिवाय यश टिकत नाही. आज तुमच्यासाठी दोन्ही गोष्टी अनुकूल आहेत. शेवटी येणारा काळ तुमच्यासाठी सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा असो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी डगमगून जाऊ नका, कारण प्रत्येक संकटाच्या मागे एक मोठी संधी दडलेली असते. मिथुन राशीचे भविष्य आज खूप काही सांगून जात आहे, फक्त ते समजून घेण्याची दृष्टी तुमच्याकडे असायला हवी. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला प्रेरणादायी वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका. तुमची एक छोटीशी शेअरिंग कोणाचं तरी नशीब बदलू शकते. पुन्हा एकदा कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमची स्वप्ने पूर्ण होत, तुमचे आरोग्य उत्तम राहो आणि तुमच्या घरात सदैव सुख शांती नांदो हीच सदिच्छा. पाहत रहा ज्योतिषवाणी टीव्ही, जिथे आम्ही तुम्हाला तुमच्या नशिबाची खरी दिशा दाखवतो. धन्यवाद. स्वामी समर्थ.